कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत यांना जीवे मारण्याची धमकीचे फोन येत आहेत, त्याचबरोबर मेसेज देखील येत आहेत। शाहीर दिलीप सावंत हे 6 तारखेला दुबईमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रम करणार आहेत आणि तत्पूर्वीच त्यांना अशा पद्धतीनं धमकीचे मेसेज आहेत ते येताना पाहायला मिळत आहेत। काही दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्याचाच राग मनात धरून ह्या सगळ्या त्यांना जीवे मारण्याची धमकी आहे ती दिली जाते आणि ही सगळी माहिती समजल्यानंतर आपण बघू शकतो कोल्हापुरातील शिवाजी पेठेमध्ये अशा पद्धतीनं त्यांच्या घरासमोर पोलीस तर आहेतच, मात्र काही शिवाजी पेठेतील ही सगळी मंडळी देखील आहेत जी शाहीर दिलीप सावंत यांच्या सोबत आहेत। आपल्यासोबत रविकिरण इंगवले आहेत, बोलूयात काय सांगाल ज्या पद्धतीनं वारंवार मेसेज येत आहेत, धमकीचे फोन येत आहेत? मुळात भिडे गुरुजी यांना मी आदरणीय मानतो, कारण त्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून काम करताना फार मोठं योगदान आहे। मूळ विषय आहे की 6 जून राज्याभिषेक। माझं तर असं स्वतःचं म्हणणं आहे की शिवराज्याभिषेक हा दररोज साजरा व्हावा, कारण त्या पात्रतेचाच तो राजा होता, ज्यांनी स्त्री लंपटपणा न भोगता, ज्यांनी मद्यप्राशन न करता समाजातील राजकीय, सामाजिक व आर्थिक कुठल्याही मूलभूत सुविधा न जुमानता डोंगर कपारीत राहून स्वराज्याची निर्मिती करणारे ते राजे होते। अशा एका राजाबद्दल हा वादग्रस्त विषय होऊ नये यासाठी मी तर आलो होतो। शाहीर दिलीप शाहीर हे इथं राहतात शिवाजी पेठेमध्ये, त्यांना प्रोटेक्शन करणे आमचं काम आहे। भिडे गुरुजींच्या माध्यमातील जे कोण धारकरी असतील त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की छत्रपती शिवाजी पेठेमध्ये आपण येऊन असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष द्यावं, कारण आम्ही पाठबळ त्यांना देणार। पण पुन्हा एकदा व्यक्त करतो की भिडे गुरुजी आदरणीय आहेत आणि याच आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक माझं स्वतःचं मत म्हणतो, याचं राजकारण विरहित ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा करणारे लोक आहेत त्यांनी रायगडासाठी काय केलं जरा महाराष्ट्राला सांगावं। गड किल्ले संवर्धनासाठी जितका निधी आला तो निधी वापरण्यात आला का, आणि आला असेल तर तो कुठे गेला, याचं उत्तर जरा ह्या बैठकीत झालं असतं तर मलाही फार बरं वाटलं असतं। आपल्यासोबत नाना मुळीक देखील आहेत, काय सांगाल? एका बाजूला इंद्रजित सावंत यांना धमकीचं प्रकरण हे सगळं ताजं असतानाच आता अशा पद्धतीनं शाहीर दिलीप सावंत यांना देखील धमकी आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आपले अस्मिता आहे। त्यांनी 6 जून 1674ला जो राज्याभिषेक केला त्या राज्याभिषेकचं मूल आणि महत्त्व इतकं आहे की तो फक्त महाराष्ट्रात नाही तर जगात साजरा व्हावा या दृष्टिकोनातून कोल्हापुरामध्ये 20 वर्षापूर्वी आम्ही एक बैठक लावली आणि आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो आहे की महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जपान आणि दुबईच्या सारख्या ठिकाणी आज या शिवाजी महाराजांच्या 6 जूनचं महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणात सोहळा म्हणून साजरं केलं जातं आहे। गेल्या 2-3 दिवसामध्ये जे काय महाराष्ट्रातलं वातावरण आहे ते गढूळ व्हायला आलेलं आहे। ह्याला एकच शब्द आहे की 6 जून नामशेष करा। आपण एखादी गोष्ट मांडत असताना ज्येष्ठत्वाच्या बाबतीतून आम्ही सांगू इच्छितो की ज्याला तिथीप्रमाणे करायचं त्यांनी तिथीनं करा, ज्यांना तारखेप्रमाणे करायचं आणि त्यांनी तारखेनं करा। या ठिकाणी ह्या देशात लोकशाही आहे, म्हणून हा जो काही दिलीप याच्यातून जी काही भावना व्यक्त झाली तो एक शाहीर आहे आणि शाहीर व्यक्त होताना काय होतं की ते शिवाजी महाराजांच्या प्रेमानं ओथंबून आहे की त्याच्याकडून काही शब्द गेले असतील तर मला त्याविषयी इथे न मांडता मला असं म्हणायचं की तुम्ही ही कोल्हापूर ही आमची एक लढाऊ नगरी आहे आणि एखाद्या विषयाची जर सुरुवात कुठे होते ते कोल्हापुरात आणि शिवाजी पेठेत, आणि ज्या उभामोर चौकात आमचा दिलीप राहतो आहे तिथं येऊन जर मारतो म्हणणं हे एवढं सोपं आहे का? शक्य नाही आहे, लक्षात घ्या। त्यामुळं शिवाजी पेठ तर पाठीचे राहीलच, पण अखंड कोल्हापूर, कारण शाहू विचारच आहे ते, शाहू महाराजांना असा त्रास झाला होता त्या दिलीप सावंत शाहिरांच्या मागे आम्ही कोल्हापूरकर पूर्ण ताकदीने शिवभाव आहोत। तर पहिला पण जरी त्यांना धमकीचा मेसेज फोन येत असले तरी शिवाजी पेठ म्हणून आम्ही दिलीप सावंत यांच्या पाठीशी कायमपणे राहू अशा पद्धतीची भावना इथल्या स्थानिकांनी व्यक्त केलेली आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।